हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि ही भाकरी बघताय ना, ही मल्टीग्रेन भाकरी आहे. ही जी भाकरी आहे ही या सर्व धान्यांपासून, आणखीन याच्यामध्ये खूप सारे धान्य आपण ॲड करू शकतो. तर ही जी भाकरी आहे ना, तर ह्याचा आज आपण आटा कसा बनवायचा आहे, आता आपण आटा म्हणजे पीठ कसं बनवायचं हे आता आपण पाहणार आहोत. त्याचं जे काय मेजरमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असणारे सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे जे काय आहेत ते सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ही जी भाकरी आहे याच्यामध्ये आपण ज्वारी घेणार आहोत. तर ज्वारी आपण 1.5 किलो घेणार आहे. ती ग्लुटेन फ्री असते, तसेच डायजेशनसाठी चांगली असते, ब्लड शुगर मेंटेन ठेवते आणि हार्ट हेल्थसाठी खूप चांगली असते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये नाचणी 1 किलो घेणार आहे, जी हाडांच्या आपल्या आरोग्यासाठी चांगली असते, वेट आपलं मॅनेजमेंट करते आणि ब्लड शुगर आपली कंट्रोलमध्ये ठेवते. त्याच्यानंतर अख्खे हिरवे मूग आपण याच्यामध्ये 1/2 किलो घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रोटीन रिच असतात मूग हे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के याचे सोर्सेस असतात. तसेच हे वेट लॉससाठी खूप चांगलं असतं. बाजरी पण याच्यामध्ये आपण 1/2 किलो घेत आहोत. तर बाजरीचा बेनिफिट असा आहे ना, की बोन हेल्थसाठी चांगली असते. आणि बाजरी ही ॲनिमिया जी हाय आयर्न कंटेंटपासून त्याच्यापासून ते फाईट करतात ह्याच्या आपल्या हेल्थमध्ये, आणि स्किन हेल्थसाठी खूप चांगली आहे. उडदाची डाळ आपण याच्यामध्ये 100 ग्रॅम घेणार आहोत. तर ती आपलं गट हेल्थ असते ती इम्प्रूव्ह करते, तसंच आपली एनर्जी असते ती वाढण्यास मदत करते आणि आपले मसल्स स्ट्रॉंग बनवते. त्याचबरोबर प्रोटीन रिच उडीद असतात, उडीद हे नेहमी खावेत. ही जी भाकरी आहे ना, ही वजन जर तुम्ही कमी करत असाल तर त्यांच्यासाठी खूप चांगली आहे. आणि जे डायबेटीजचे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा ही जी भाकरी आहे ना, ही खूप चांगली आहे. तर याचा आटा कसा बनवायचा आहे ते आपण याच्यामध्ये दिलेला आहे. हा आटा तुम्ही या पद्धतीने बनवा आणि भाकरी बनवून नक्की खावा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ती. तुम्हाला तसं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारे भेटतील, पण ही माझी पद्धत आहे. डब्यामध्ये हे सगळं असं मिक्स करून गिरणीमध्ये दळायला दिली आणि गिरणीमध्ये अतिशय बारीक असं पीठ तयार करून आलेलं आहे. भाकरी कशी करायची हे याचा तर काय व्हिडिओ मी टाकलेला नाही, तो एका शॉर्टमध्ये आहे, ते तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यापासून जी भाकरी बनते ना, ती खरंच सांगते तुम्ही कुठल्याही भाजीबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता. आणि खरं सांगू का, अतिशय टेस्टी लागते. आणि ही भाकरी ही अशी दिसते कारण ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ जरा नाचणी असल्यामुळे ना ही अशी लाल दिसते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.